नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीमधून एक मोठा धडा घेणार आहोत. ही गोष्ट आहे उदारतेच्या खऱ्या स्वरूपाबद्दल. खरं सांगायचं तर यात एक असा संदेश दडलाय जो आजच्या काळातही आपल्याला खूप काही शिकून जातो. तर चला एका सोप्या पण खोल प्रश्नापासून सुरुवात करूया. म्हणजे उदार असणं म्हणजे नक्की काय? कुणाला आपण खऱ्या अर्थाने उदार म्हणू शकतो? फक्त पैसे किंवा वस्तू देणं म्हणजे उदारता का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आपल्या संस्कृतीत म्हणजे बघा संस्कृतमध्ये अशा उदारतेसाठी एक खूपच प्रभावी शब्द आहे दानवीर. दानवीर म्हणजे ज्याचं देणं, ज्याची उदारता ही फक्त एक कृती नाही तर त्याच्या स्वभावाचाच एक अविभाज्य भाग आहे. आणि आज आपण अशाच एका महान दानवीराच्या कथेतून हा शब्द खऱ्या अर्थाने समजून घेणार आहोत. तर गोष्ट आहे महाभारतातील एका महान योद्ध्याची. त्याचं नाव होतं कर्ण. चला पाहूया की या योद्ध्याचं आंतरिक कवच नेमकं कसलं होतं आणि तो कोण होता. कर्णाच्या आयुष्याची गोष्टच मोठी विलक्षण आहे. तो जन्माने सूर्यदेवाचा पुत्र होता, पण वाढला एका सामान्य सारथ्याच्या घरी. एक महान धनुर्धर तर तो होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तो तत्वांना मांडणारा, शब्दाला जागणारा माणूस होता. त्याच्या आयुष्याची हीच खरी ओळख होती. आता कर्णाच्या ताकदीबद्दल बोलायचं झालं ना, तर त्याच्याकडे दोन प्रकारची शक्ती होती. एक होती जन्मापासून मिळालेली, म्हणजे त्याचे दैवी कवच आणि कुंडल, जे त्याला युद्धात कोणीही हरू शकणार नाही असं संरक्षण द्यायची. आणि दुसरी शक्ती ती होती त्याच्या आत, त्याच्या मनात. त्याचा एक नियम होता, एक अटळ तत्व होतं. दारात आलेल्या गरजूला कधीही नाही म्हणायचं नाही. एक बाहेरचं कवच आणि एक आतलं नैतिकतेचं कवच. आणि मग वेळ आली ती त्याच्या याच नैतिक कवचाच्या परीक्षेची. ती पण कधी? तर त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या युद्धाच्या अगदी तोंडावर. बघूया काय घडलं. झालं असं की देवराज इंद्र कर्णाच्या ताकदीला खूप घाबरला होता. त्याला माहीत होतं की जोपर्यंत कर्णाकडे ते कवचकुंडलं आहेत तोपर्यंत त्याला हरवणं अशक्य आहे. म्हणून इंद्राने एक योजना आखली. त्याने एका सामान्य ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कर्णाकडे दान मागायला गेला. आणि वेळ कोणती निवडली? तर जेव्हा कर्ण रोजची पूजा प्रार्थना करत असे ती वेळ. आणि त्या ब्राह्मणाने कर्णाकडे काय मागितलं असेल? सोनं नाणं? राज्य? नाही. तो म्हणाला, मी तुमच्या उदारतेबद्दल खूप ऐकलंय. मला तुमचं दैवी कवच आणि कुंडलं हवी आहेत. विचार करा, ही काही साधी मागणी नव्हती. हे म्हणजे जणू काय त्याचं आयुष्यच मागण्यासारखं होतं. त्याचं संरक्षण, त्याची ओळखच मागितली होती. आता कर्णासमोर केवढा मोठा पेच प्रसंग उभा राहिला असेल. समोर महाभयंकर युद्ध उभाय आणि अशा वेळी कोणीतरी तुमचा एकमेव संरक्षणच मागते. अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यावा? स्वतःचा जीव वाचवावा की दिलेलं वचन पाळावं? आणि या क्षणी कर्णाने जो निर्णय घेतला तोच त्याच्या चारित्र्याचं, त्याच्या मोठेपणाचं खरं सार आहे. सामर्थ्य आणि तत्व यांच्यात त्याने निवड केली ती तत्वाची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये? कर्णाला हे कळलं होतं की हा ब्राह्मण साधासुधा नाही, हे देवराज इंद्राचं सोंग आहे. त्याला हेही माहीत होतं की हे कवचकुंडलं दिली तर आपला मृत्यू निश्चित आहे. सगळं काही माहीत असूनही दान देणं हाच त्याने आपला सर्वोच्च धर्म मानला. आणि त्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो म्हणाला, माझी खरी ताकद ह्या कवचात नाहीये, तर माझ्या धैर्यात आणि माझ्या निष्ठेमध्ये आहे. मी तुमच्या विनंतीचा नक्कीच सन्मान करेन. ह्या एका वाक्यातून त्याने दाखवून दिलं की त्याच्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा नैतिक बळ कितीतरी पटीने मोठं होतं. कर्णाच्या या एका कृतीने, या निस्वार्थ दानाने त्याचा वारसा इतिहासात कायमचा कोरला गेला. या दानामुळेच तो वृष म्हणजे एक महान व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. कर्णाचं हे धाडस पाहून स्वतः देवराज इंद्रही थक्क झाला आणि त्यानेच घोषित केलं की इथून पुढे येणाऱ्या पिढ्या कर्णाला दानवीर कर्ण या नावाने ओळखतील. म्हणजे महान दाता. ही फक्त एक भेटवस्तू नव्हती, तर त्याने मिळवलेली एक अमर पदवी होती, जी खऱ्या उदारतेचं प्रतीक बनली. तर मग हा वृष म्हणजे महान व्यक्ती असतो तरी कसा? द्रोणपर्वात याचं सुंदर वर्णन आहे. तो समर्पित असतो, सत्य बोलतो, तो शिस्तप्रिय असतो आणि इतकंच नाही तर आपल्या शत्रूंशीही तो दयाळूपणे वागतो. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की खरी महानता ही चारित्र्यात असते. ठीक आहे, ही झाली कर्णाची गोष्ट. पण आजच्या काळात या कथेचा काय उपयोग? आपण यातून काय शिकू शकतो? चला,
आता हे पाहूया की कर्णाचे हे आदर्श आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसे आणू शकतो. उदार असण्यासाठी नेहमीच कवचकुंडलं द्यावी लागतात असं नाही. ती छोट्या छोट्या गोष्टींतूनही दाखवता येते. जसं की कोणाशी बोलताना त्याला आपलं पूर्ण लक्ष देणं, आपलं ज्ञान, आपली कला इतरांना कुठल्याही अपेक्षेशिवाय शिकवणं, कुणाला गरज आहे हे ओळखून न मागता मदत करणं, किंवा मग एखाद्याची चूक पोटात घालून त्याला माफ करणं. ही सुद्धा एक प्रकारची उदारता आहे. या लहान पण सातत्यपूर्ण कृतींमधूनच आपलं चारित्र्य घडत जातं. तर मग हा सगळा विचार ऐकल्यावर आपण एक प्रश्न स्वतःला विचारू शकतो. आज, आत्ता आपण अशी कोणती एक गोष्ट देऊ शकतो ज्याच्या बदल्यात आपल्याला काहीही नकोय? विचार करा, कारण दानवीर बनण्याचा प्रवास अशाच लहान लहान पावलांनी सुरू होतो.